नमस्कार मित्रांनो, मी किशोर बुरघाटे. आपले माझ्या माय टेक्नो स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पीपीटीमध्ये व्हिडिओ ॲड करणे किंवा पीपीटीमध्ये व्हिडिओ कसा ॲड करावा. हाऊ टू इन्सर्ट व्हिडिओ इन पीपीटी प्रेझेंटेशन. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये आपण टेक्स्ट आणि इमेजेस इन्सर्ट करण्यासंदर्भात माहिती बघितलेली आहे. परंतु पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये व्हिडिओ इन्सर्ट करून आपला विषय सोपा करून आपण प्रेझेंट करू शकतो. एखादा विशिष्ट भाग विद्यार्थ्यांना कळत नसल्यास त्या संदर्भात व्हिडिओ क्लिप दाखवणे अनिवार्य आहे. व्हिडिओ म्हणजे दृकश्राव्य साधन, त्याचे परिणामकारकता कितीतरी पटीने अधिक असते. म्हणून आज आपण पीपीटीमध्ये व्हिडिओ कसा ॲड करावा या संदर्भात माहिती बघणार आहोत. याआधी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, एक लाईक करा आणि नियमित नोटिफिकेशन मिळण्याकरता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला संगणकाच्या स्क्रीनवरती यायचं आहे. यानंतर आपण डेस्कटॉपवर एखादे प्रेझेंटेशन क्रिएट करू शकतो. त्याकरता राईट क्लिक करावे, न्यू या ऑप्शनमध्ये जावे. यामधून मायक्रोसॉफ्ट ऑफिसची पॉवर प्रेझेंटेशन फाईल सिलेक्ट करावी. सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी ती फाईल आलेली आहे. या फाईलला आपण ज्या वर्गासाठी क्रिएट करत असाल त्या वर्गाचे या ठिकाणी नाव द्यावे. मी या ठिकाणी क्लास सेकंड अशा प्रकारे या फाईलला नाव दिलेले आहे. ओपन करण्याकरता यावर डबल क्लिक करावे किंवा राईट क्लिक करून ओपन या पर्यायावर क्लिक करावे. किंवा आपण एखादं प्रेझेंटेशन ज्या फोल्डरमध्ये ठेवलेलं असेल ते फोल्डर ओपन करावे. मी कम्प्युटरला ओपन करत आहे आणि यामधील जी ड्राईव्हमध्ये क्लिक करत आहे. जी ड्राईव्हमध्ये याआधी मी काही प्रेझेंटेशन तयार केले होते, त्यापैकी एक प्रेझेंटेशन आपल्यासमोर ओपन करत आहे. त्याकरता यावर राईट क्लिक करून ओपन ऑप्शनवर क्लिक करत आहे. बघा हे प्रेझेंटेशन आपल्यासमोर ओपन झालेले आहे. या प्रेझेंटेशनमध्ये आज आपण व्हिडिओ कसा ॲड करावा या संदर्भात माहिती बघणार आहोत. त्याकरता आधी आपण आपला टॉपिक निश्चित करून घ्यावा. बघा मी सेकंड स्लाईडवर जात आहे. यामध्ये प्राण्याचे वर्गीकरण अशा प्रकारची एक स्लाईड यापूर्वी आपण तयार केली होती. याला जोडूनच मी एक नवीन स्लाईड या ठिकाणी क्रिएट करीत आहे. त्याकरता बघा वरच्या बाजूला होम या पर्यायामध्ये न्यू स्लाईड हा एक पर्याय आहे. यावर आपण क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर बघा आपण आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी स्लाईड घेऊ शकतो. मी या ठिकाणावरून टायटल अँड कंटेंट अशा प्रकारची एक स्लाईड सिलेक्ट करीत आहे. सिलेक्ट केल्याबरोबर ती स्लाईड या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर इन्सर्ट केलेल्या या स्लाईडला मी या ठिकाणी माझ्या विषयानुरूप नाव देणार आहे. त्याकरता आपण या ठिकाणी असलेलं हे जे कंटेंट आहे याला सिलेक्ट करून कॉपी करू शकता आणि क्रिएट केलेल्या स्लाईडवर आपल्याला ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी क्लिक करून त्याला पेस्ट करू शकता. बघा अशा प्रकारे. अर्थातच कीपॅडवरील कंट्रोल-C करून कॉपी करावे आणि कंट्रोल-V करून पेस्ट करावे. यामध्ये मी स्लाईडचे टायटल चेंज करणार आहे. त्याकरता लँग्वेज चेंज करत आहे, बघा मराठी. आणि हा भाग सिलेक्ट करून या ठिकाणी जंगली व पाळीव प्राण्यांची ओळख अशा प्रकारे या स्लाईडला टायटल देत आहे. आपण त्यामध्ये एडिटिंग करू शकता. याबाबत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सखोल माहिती घेतलेली आहे. बघा आपण तयार केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये या आधीचे स्लाईड प्राण्यांचे वर्गीकरण होते, त्यापैकी आपण या ठिकाणी एक नवीन स्लाईड क्रिएट केली आहे, जंगली व पाळीव प्राण्यांची ओळख. टायटल तयार केलेली ही जी स्लाईड आहे तिला आपण सिलेक्ट करून या स्लाईडची कॉपी करून घ्यावी. त्याकरता कंट्रोल-C करावे आणि कंट्रोल-V करावे. बघा तिच्या खालच्या बाजूला त्याच प्रकारची स्लाईड कॉपी झालेली आहे. पुन्हा आणखी एक स्लाईड कॉपी करत आहे. तर या ठिकाणी आपण या स्लाईड कॉपी का केल्या याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. तयार केलेल्या पहिल्या स्लाईडवर मी क्लिक करीत आहे. आता या ठिकाणी आपल्याला जंगली व पाळीव प्राण्यांची ओळख विद्यार्थ्यांना पटवून देण्याकरता आपण यापूर्वी टेक्स्टचा उपयोग केला, चित्रांचा उपयोग केला, परंतु आज आपण व्हिडिओचा उपयोग करणार आहे. त्याकरता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ इन्सर्ट करावा लागेल, म्हणजेच व्हिडिओ ॲड करावा लागेल. तर व्हिडिओ आपण दोन पद्धतीने या ठिकाणी ॲड करू शकतो. पहिली पद्धत, याकरता आपण वरच्या बाजूला दिसत असलेल्या पर्यायामध्ये इन्सर्ट या पर्यायामध्ये जावे आणि यामध्ये सर्वात उजव्या बाजूला बघा या ठिकाणी आपल्याला मूवी हा पर्याय दिसत असेल, यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर यामध्ये दोन पर्याय आपल्याला दिसतील. खालचा पर्याय आहे मूवी फ्रॉम क्लिप ऑर्गनायझर, म्हणजेच आपण एखादी मूवी क्लिप आर्टमध्ये जर तयार केली असेल तर ती आपण या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. आणि अशा प्रकारची मूवी जर आपल्याकडे नसेल तर आपल्या संगणकामध्ये यूट्यूबवरून डाउनलोड केलेल्या स्वतः क्रिएट केलेल्या काही मूवीज असतात, त्या आपण एखाद्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवलेल्या असाव्यात. आणि पहिला पर्याय आहे मूवी फ्रॉम फाईल. या पर्यायाचा उपयोग करून आपण त्या मूवी किंवा आपण ते व्हिडिओ या ठिकाणी ॲड करू शकतो. बघा मी तुम्हाला ॲड करून दाखवत आहे. त्याकरता या पर्यायावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कम्प्युटरच्या ड्राईव्ह ओपन होतील. यापैकी आपण ज्या ठिकाणी तो व्हिडिओ ठेवला असेल ड्राईव्हवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्यामधील व्हिडिओ शोधून त्या व्हिडिओला सिलेक्ट करावे आणि यातील ओके या बटनावर क्लिक करावे. बघा क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे, हाऊ डू यू वॉन्ट द मूवी टू स्टार्ट इन द
स्लाइड शो. तुम्हाला ही मूवी स्लाइड शो मध्ये कोणत्या पद्धतीने चालू करायची आहे. या ठिकाणी 2 पर्याय दिलेले आहे, ऑटोमॅटिकली आणि व्हेन क्लिक. ऑटोमॅटिकली जर क्लिक केले तर स्लाइड डिस्प्ले झाल्याबरोबर ती मूवी प्ले व्हायला सुरुवात होईल. आणि व्हेन क्लिक या पर्यायावर जर आपण क्लिक केले तर जेव्हा आपण त्या मूवीवर क्लिक करू तेव्हाच ती मूवी चालू होणार. तर या ठिकाणचा बेस्ट पर्याय म्हणजे व्हेन क्लिक हा आहे. याला आपण सिलेक्ट करावे. बघा आपण सिलेक्ट केलेली मूवी या ठिकाणी आलेली आहे. मी याला डिलीट करत आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने व्हिडिओ ॲड कसा करावा ते तुम्हाला या ठिकाणी सांगितले. त्याकरता बघा मधल्या बाजूला आपल्याला काही पर्याय दिसत असतील. यापैकी हा जो पर्याय आहे हा इन्सर्ट मीडिया क्लिपचा पर्याय आहे. म्हणजेच या पर्यायाच्या माध्यमातून आपण व्हिडिओ या ठिकाणी ॲड करू शकतो. बघा सेम पर्याय आहे. वरच्या बाजूला आपण मूवीचा पर्याय बघितला तोच पर्याय या ठिकाणी आपल्याला शॉर्टकटमध्ये दिलेला आहे. यावर आपण क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपण कम्प्युटरमध्ये आलेलो आहे आणि सेम प्रोसेस आहे. यामध्ये जिथे आपला व्हिडिओ असेल त्या ठिकाणावर आपण सिलेक्ट करावा आणि ओके या बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न. त्यापैकी व्हेन क्लिक हा पर्याय आपण निवडावा. तर अशा 2 प्रकारे आपण या ठिकाणी मूवी इन्सर्ट करू शकतो, व्हिडिओ ॲड करू शकतो. या व्हिडिओला आपण अशा प्रकारे क्लिक करून कुठल्याही ठिकाणी मूव्ह करू शकता. बघा अशा प्रकारे. त्यानंतर त्यातील कॉर्नरच्या मदतीने आपण त्याला लहान मोठे करू शकता अशा प्रकारे. तर आपल्याला आवश्यक ती साईज आपण त्याची या ठिकाणी फिक्स करून घ्या. अशा प्रकारे व्हिडिओ इन्सर्ट केल्यानंतर आपण या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्याकरता या व्हिडिओवर क्लिक करावे. व्हिडिओवर क्लिक केल्याबरोबर बघा वरच्या बाजूला 2 टूल ओपन झालेले आहेत. यामध्ये पिक्चर टूल आणि मूवी टूल आपल्याला दिसत असेल. मूवी टूलमध्ये ऑप्शन हा पर्याय आहे आणि ऑप्शन या पर्यायाच्या मदतीने आपण संपूर्ण ऑप्शन या ठिकाणी वापरू शकता. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण ऑप्शनबद्दल माहिती देणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम प्रिव्ह्यू हा पर्याय आपल्याला दिसत असेल. यावर क्लिक करून हा व्हिडिओ या ठिकाणी आपण प्ले करू शकता. बघा आपल्याला प्ले होताना दिसत असेल. आणि या व्हिडिओवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ या ठिकाणी बंद सुद्धा करू शकता. यानंतरचा दुसरा पर्याय आहे स्लाइड शो व्हॉल्यूमचा. यामधील एरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. त्यापैकी लो, मीडियम, हाय आणि म्यूट अशा प्रकारे हे व्हॉल्यूमचे पर्याय आहे. आपल्याला तो कोणत्या आवाजामध्ये स्लाइड शो होत असताना रन होणे गरजेचं आहे तो पर्याय आपण या ठिकाणी सिलेक्ट करावा. किंवा तुम्हाला तो व्हिडिओ बंद आवाजामध्ये आवश्यक असेल तर तुम्ही म्यूट या पर्यायावर क्लिक करू शकता. यानंतरचा पोर्शन आहे मूवीज ऑप्शनचा. यामध्ये खूप महत्त्वपूर्ण पर्याय आहे. व्हिडिओ संदर्भात अधिकाधिक या पर्यायांचा उपयोग केला जातो. आपण ते समजून घेऊया. पहिल्या बाजूला प्ले मूवीज आहे. यामध्ये 3 पर्याय आहे, ऑटोमॅटिकली, व्हेन क्लिक, प्ले अक्रॉस स्लाइड. म्हणजेच मूवी प्ले करण्याच्या 3 मेथड. ऑटोमॅटिकली आपण स्लाइड प्रेझेंट केल्याबरोबर ती मूवी ऑटोमॅटिकली प्ले झाली पाहिजे तर हा पर्याय निवडावा. त्यानंतर व्हेन क्लिक आपण जेव्हा त्या मूवीवर क्लिक करू तेव्हाच ती मूवी चालू झाली पाहिजे तेव्हा व्हेन क्लिक हा पर्याय निवडावा. आणि प्ले अक्रॉस स्लाइड म्हणजे आपल्या संपूर्ण स्लाइड स्टेप बाय स्टेप पुढे जात आहे. त्यामधील मॅटरसुद्धा चेंज होत आहे परंतु व्हिडिओ आपल्याला आहे तोच हवा आहे आपण तयार केलेल्या इतर स्लाइडवर. तेव्हा प्ले अक्रॉस स्लाइड हा पर्याय निवडावा. आपण हा पर्याय सिलेक्ट करूया आणि या संदर्भात माहिती घेऊया. त्याकरता बघा मी या स्लाइडवर व्हिडिओ इन्सर्ट केला होता आणि यानंतर 2 ब्लँक स्लाइड कॉपी केल्या होत्या. हा ऑप्शन समजून घेण्याकरता आपण या स्लाइडवर क्लिक करूया आणि या ठिकाणी एक मॅटर इन्सर्ट करूया. त्याकरता इन्सर्टमध्ये जात आहे, टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करत आहे आणि या ठिकाणी मी माहिती लिहित आहे. या व्हिडिओमध्ये ज्या प्राण्यांबद्दल माहिती विद्यार्थ्यांना मी दाखवणार आहे त्या संदर्भातच या ठिकाणी आपण मॅटर टाईप करू शकता. बघा यामध्ये कॅटचे चित्र दाखवलेले आहे. कॅट म्हणजे मांजर. अशा प्रकारे मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. आपण याला सिलेक्ट करून घ्यावे, बोल्ड करावे, आपल्या आवश्यकतेनुसार त्याची एडिटिंग करावी, जी साईज कमी अधिक करावी, त्याला सेंटरला घ्यावे, त्याला आकर्षक बनवावे, कलरसुद्धा आपण चेंज करू शकता. तर अशा प्रकारे आपण एक छोटा टेक्स्ट त्या व्हिडिओ संदर्भात या ठिकाणी घेतलेला आहे आणि ह्या टेक्स्ट मी या ठिकाणाहून कॉपी करत आहे, दुसऱ्या स्लाइडवर या ठिकाणी पेस्ट करीत आहे. पेस्ट केल्यानंतर याची साईज या ठिकाणी व्यवस्थित करून घेतो. यालासुद्धा मधल्या बाजूला घेतो आणि यामधील दुसऱ्या प्राण्याचे नाव या ठिकाणी मी आता टाईप करत आहे. दुसरा प्राणी आहे त्यामध्ये डॉग आणि डॉग म्हणजे कुत्रा. अशा प्रकारे या ठिकाणी टाईप करता याला सेंटरला घेत आहे. बघा अशा प्रकारे कलर पण आपण चेंज करून घेऊया म्हणजे एकसारखेपणा दिसेल. यानंतर पुन्हा तिसऱ्या स्लाइडवर जात आहे. या ठिकाणी सुद्धा ते मॅटर मी पेस्ट केलेला आहे. हा बॉक्स या ठिकाणी डिलीट करीत आहे आणि तिसऱ्या प्राण्याचे नाव या ठिकाणी आता मी टाईप करत आहे. एलिफंट म्हणजे हत्ती. साईज कमी करूया, सेंटरला घेऊया.
रंग चेंज करूया. तर अशा प्रकारे आपण ह्या 3 स्लाइडवर हे मॅटर या ठिकाणी टाईप केलेलं आहे. हे लिहिण्यामागील कारण म्हणजे आपण व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर ऑप्शनमधून हा जो पर्याय सिलेक्ट केलेला आहे प्ले अक्रॉस स्लाइड, हा कशा प्रकारे प्रेझेंट होतो हे आपण या ठिकाणी बघित आहोत. बघा आता आपण स्लाइड शो करूया. याकरता मी स्लाइड शोवर क्लिक करीत आहे. क्लिक केल्याबरोबर बघा आपलं टायटल या ठिकाणी आलेलं आहे आणि यानंतर व्हिडिओ प्ले झालेला आहे. व्हिडिओमध्ये आलेलं प्रथम चित्र म्हणजे या ठिकाणी मांजरचं आहे आणि म्हणून या ठिकाणी या व्हिडिओशी रिलेटेड कॅट म्हणजे मांजर अशा प्रकारचा मॅटर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपण क्लिक करून सेकंड स्लाइडवर जाऊया. व्हिडिओला मी या ठिकाणी प्ले करतो. बघा सेकंड स्लाइडवर आल्याबरोबर आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी नावसुद्धा चेंज झालेलं आहे आणि व्हिडिओमधील चित्रसुद्धा या ठिकाणी बदलत आहे. तर अशा प्रकारे आपण एकसूत्रीपणा या स्लाइडच्या माध्यमातून हा कुत्रा आहे. यानंतर पुन्हा तिसरी स्लाइड, हा हत्ती आहे. प्राण्यांच्या आवाजासह स्लाइडचा व्हिडिओचा एकसूत्रीपणा या ठिकाणी आणू शकतो. स्केप करून आपण व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ हे प्रेझेंटेशन दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट करू शकतो. त्याची परिणामकारकता वाढवू शकतो. पुन्हा या ठिकाणी मी व्हिडिओवर जात आहे. आपल्या पर्याय संदर्भात आपण माहिती घेत आहोत. यानंतरचा पर्याय आहे हाईड ड्युरिंग शो. याचा अर्थ असा आपल्याला हा व्हिडिओ आपलं प्रेझेंटेशन चालू असताना जर हाईड करायचा असेल तर या पर्यायाच्या मदतीने आपण तो हाईड करू शकतो. यानंतर प्ले फुल स्क्रीन यावर आपण टिक करूया. म्हणजेच आपल्याला जर हा व्हिडिओ स्लाइड प्रेझेंट करत असताना फुल स्क्रीन हवा असेल तर हा पर्याय आपण निवडावा. बघा तुम्हाला मी स्लाइड शो करून दाखवतो. जेव्हा तो व्हिडिओ प्ले होईल तेव्हा फुल स्क्रीन होईल. बघा अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवर तो व्हिडिओ आलेला आहे. आपण त्याला बंद करूया. यानंतरचा पर्याय आहे लूप अंटिल स्टॉप. म्हणजेच हा व्हिडिओ पुन्हा रिपीट होणार नाही. जेव्हा तो पूर्ण व्हिडिओ संपेल तो त्याच ठिकाणी बंद होईल. अशा प्रकारच्या पर्यायासाठी यावर आपण क्लिक करावे. यानंतरचा पर्याय आहे रिवाइंड मूवीज आफ्टर प्लेइंग. म्हणजेच आपल्याला पुन्हा पुन्हा या मूवीची गरज असेल, या व्हिडिओची गरज असेल किंवा तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा प्ले होणे आवश्यक असेल तर आपण या पर्यायाला सिलेक्ट करावे. आपण आपल्या स्लाइड प्रेझेंट करत असताना विषयानुरूप काही व्हिडिओ चेंज होत असतात आणि वेगवेगळ्या पर्यायाची सुद्धा आवश्यकता आपल्याला भासत असते. त्या अनुषंगाने आपण यातील पर्यायाला सिलेक्ट करावे. पीपीटी प्रेझेंटेशन करत असताना बहुतांश यामधील पर्यायाचा अधिकाधिक उपयोग केला जातो. आपण सुद्धा शैक्षणिक पीपीटी तयार करण्याकरता याचा उपयोग करावा. यानंतर अरेंज या पोर्शनबद्दल आपण माहिती घेऊया. यामध्ये ब्रिंग टू फ्रंट असा पहिला पर्याय आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी एखादा मॅटर किंवा एखादं चित्र इन्सर्ट केलेलं असेल आणि ते आपल्याला या व्हिडिओच्या समोरच्या बाजूला फ्रंटला आवश्यक असेल तर हा आपण पर्याय निवडावा. ते इमेज किंवा मॅटर मागच्या बाजूला हवं असेल तर हा पर्याय निवडावा. मधल्या बाजूला आवश्यक असेल तर हा तिसरा पर्याय निवडावा. तर अशा प्रकारे या पर्यायाचा आपण उपयोग करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक इमेज इन्सर्ट केलेली आहे आणि बघा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ इन फ्रंट आलेला आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ती इमेज आपल्या समोर आलेली आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या इमेज संदर्भात आपण या ठिकाणी सेटिंग करू शकता. तर अशा प्रकारे आपण त्या पर्यायाचा या ठिकाणी उपयोग करावा. मी याला डिलीट करत आहे. आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करत आहे, ऑप्शनमध्ये जात आहे. आणि यामधील चौथा पर्याय म्हणजे अलाइनमेंटचा आहे. आपण या व्हिडिओची अलाइनमेंट चेंज करू शकता. त्या व्हिडिओला लेफ्ट, सेंटर, त्या व्हिडिओला राईट अशा प्रकारे यातील पर्यायाच्या मदतीने आपण त्या व्हिडिओची अलाइनमेंट या ठिकाणी चेंज करू शकता. मी त्याला आहे त्या ठिकाणी घेतो. शेवटचा भाग आहे साईजचा. यामधून आपण त्या व्हिडिओची हाईट वाढवू शकता, कमी करू शकता. त्याची विड्थ वाढवू शकता, कमी करू शकता. आपण अशा प्रकारे त्या व्हिडिओची साईज कमी अधिक करू शकता. तर या ठिकाणी मूवी टूल्स या ऑप्शनमधील आपण संपूर्ण पर्यायासंदर्भात इत्थंभूत माहिती घेतलेली आहे. यानंतरचा टूल आहे पिक्चर टूल. यामध्ये सुद्धा फॉर्मॅटिंग ऑप्शन आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. बघा यामध्ये डाव्या बाजूला ॲडजस्ट पोर्शन आहे. यातील पर्याय आपण बघूया. ब्राईटनेस या पर्यायाच्या मदतीने आपण त्या व्हिडिओचा ब्राईटनेस कमी अधिक करू शकतो. कॉन्ट्रास्ट त्या व्हिडिओचा चेंज करू शकतो. त्यानंतर रिकलर या पर्यायाच्या माध्यमातून आपण त्या व्हिडिओचा कलरसुद्धा चेंज करू शकतो. आपण आवडीनुसार या ठिकाणी कलर सिलेक्ट करावा. यानंतर यामध्ये काही पिक्चर आपण इन्सर्ट केले असेल तर त्या पिक्चरला कॉम्प्रेस करू शकतो, पिक्चरला चेंज करू शकतो, त्याला रिसेट पिक्चरसुद्धा करू शकतो. अशा प्रकारे ऑप्शनचा उपयोग आपण या ठिकाणी करू शकतो. यानंतरचा पोर्शन आहे पिक्चर स्टाईल. जी पिक्चरची स्टाईल्स आहे ते आपण या व्हिडिओला प्रेझेंट करण्याकरता या ठिकाणी यूज करू शकतो. आपण गोल, त्याला फ्रेम आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम आहेत. त्यानंतर खाली सुद्धा काही पर्याय उपलब्ध आहेत. यामधून
आपण सुंदर अशी स्टाईल या ठिकाणी सिलेक्ट करावी. मी एक स्टाईल या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. यानंतरचा भाग आहे पिक्चर शेप. यामधून सुद्धा आपण या व्हिडिओचा शेप चेंज करू शकतो. बघा तुम्हाला मी दाखवित आहे. बघा अशा प्रकारे या शेपमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ प्ले करू शकतो किंवा यामधील अशा प्रकारचा शेप सुद्धा आपण दाखवू शकतो. विद्यार्थ्यांना आवडेल त्या प्रकारे शेप आपण या ठिकाणी सिलेक्ट करावा. पिक्चरची बॉर्डर सुद्धा चेंज करू शकतो. आपण या पिक्चरचा बॉर्डर कलर सुद्धा चेंज करू शकतो. मी हा कलर या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि यामधून त्या बॉर्डरची जाडी सुद्धा आपल्याला सिलेक्ट करता येते. पिक्चर इफेक्ट आपण याला इफेक्ट सुद्धा देऊ शकतो. मी पुन्हा एक शेप या ठिकाणी चेंज करीत आहे. त्यानंतर आपण आधीच्या टूल्समध्ये बघितल्याप्रमाणे आपण एखादी इमेज समोर मागे मधल्या बाजूला घेऊ शकतो. अलाइनमेंट सुद्धा चेंज करू शकतो. यानंतर क्रॉप या पर्यायावर क्लिक करून आपण त्या व्हिडिओला क्रॉप सुद्धा करू शकतो अशा प्रकारे आणि त्यातला मुख्य भाग प्रेझेंट करू शकतो. यानंतर साईजबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पिक्चर टूल या टॅबमधील फॉर्मॅट या पर्यायाच्या मदतीने आपण आवश्यक ती फॉर्मॅटिंग सुद्धा या व्हिडिओला करू शकता. यानंतर याचे शेवटचा भाग आपण बघणार आहोत. त्याकरता मी तिसऱ्या स्लाइडवर जात आहे. या ठिकाणी घेतलेलं हे जे मॅटर आहे याला डिलीट करत आहे आणि आपल्याला एकापेक्षा अधिक व्हिडिओ जर या ठिकाणी इन्सर्ट करायचे असतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा त्याकरता इन्सर्ट ऑप्शनमध्ये जाऊन मूव्हीजमधील मूव्हीज फ्रॉम फाईल या पर्यायाला सिलेक्ट करावे. कम्प्युटरमधील व्हिडिओ सिलेक्ट करून ओके करावे. ओके केल्यानंतर तो व्हिडिओ या ठिकाणी येईल. व्हेन क्लिक आपण पर्याय सिलेक्ट करूया आणि त्याला साईडला घेऊया. पुन्हा इन्सर्ट या ऑप्शनवर जाऊया. दुसरा व्हिडिओ इन्सर्ट करण्याकरता पुन्हा मूव्ही या पर्यायामध्ये जाऊन दुसरा व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करून ओके करूया. त्याला सुद्धा व्हेन क्लिक करूया आणि साईडला घेऊया. तर अशा प्रकारे 2 किंवा 2पेक्षा अधिक व्हिडिओ आपण ॲट ए टाइम या ठिकाणी प्ले करू शकता. त्या व्हिडिओ संदर्भात त्या व्हिडिओचे नाव आपण खालच्या बाजूला लिहूया. तर बघा त्या व्हिडिओच्या संबंधित मी या ठिकाणी खालच्या बाजूला नाव सुद्धा इन्सर्ट केलेले आहे आणि या स्लाइडला सुद्धा आपण स्लाइड शो करून बघूया कशा प्रकारे प्रेझेंट होते ते आपण या ठिकाणी बघूया. जंगली व पाळीव प्राण्यांची ओळख. सर्वप्रथम आपण डोमेस्टिक ॲनिमल या संदर्भात माहिती बघूया. त्याकरता या व्हिडिओवर आपण क्लिक करावे. चलो बच्चों, बघा अशा प्रकारे प्ले करून आपण तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. गाय आणि यानंतर वाईल्ड ॲनिमल यावर क्लिक करून वाईल्ड ॲनिमल हा व्हिडिओ सुद्धा आपण त्याला एकाच ठिकाणी आज आपण जंगली प्राण्यांची नावे मराठी व इंग्रजीतून शिकणार आहोत. अशा प्रकारे तर ही सुद्धा अतिशय नाविन्यपूर्ण गोष्ट आपण आपल्या स्लाइडमध्ये करू शकता. मी स्कॅप करून हा स्लाइड शो बंद करीत आहे. तर आपले प्रेझेंटेशन अधिक आकर्षक परिणामकारक बनवण्याकरता त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आपला विषय अधिक चांगल्या पद्धतीने रुजवण्याकरता आपण या प्रेझेंटेशनमध्ये व्हिडिओ ॲड करून तो सोपा करू शकता. तर आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओ संदर्भात आपल्या काही शंका असतील तर मला कमेंट्स करा. मी तुमच्या शंकांचं नक्की निरसन करणार. पुन्हा भेटूया PPT मधील पुढील भागात एक नाविन्यपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.